भारतातल्या ट्रिपपेक्षाही स्वस्त पडणारी फॉरेन ट्रिप म्हणजे बाली. कपल म्हणू नका, फॅमिली म्हणू नका, मित्रांचा ग्रुप म्हणू नका, सगळ्यासाठी बाली बेस्ट आहे. इथे बीच आहेत, सुंदर धबधबे आहेत, सुंदर रिसॉर्ट्स आहेत. त्यामुळे बाली ट्रिप प्लॅन कशी करायची, तिथे पोचायचं कसं, फिरायचं कुठे, राहायचं कुठे, खायचं काय, आयटनरी आणि खर्चाचा ब्रेकडाऊन सगळं तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. Satu, dua, dua, tiga, tiga, empat. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी. टाइमपास करणं आपल्या स्वभावात बसत नाही, त्यामुळे आपण लगेचच विषयाला हात घालूया. बाली ट्रिपची संपूर्ण A to Z माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार, त्यामुळे व्हिडिओ संपल्या लगेचच बुकिंग करून टाका. तर पहिला मुद्दा, व्हिसा. मला बालीला जायचं तर व्हिसा कसा मिळवायचा? खूप सोपं आहे. फ्री ऑफ कॉस्ट व्हिसा आहे. जर तुमच्याकडे इंडियन पासपोर्ट असेल आणि 30 दिवसापर्यंतची तुमची ट्रिप असेल तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ऑन अरायव्हल व्हिसा आहे. 30 दिवसांच्या पुढे तुम्हाला पैसे पडतील. पण भाऊ, इथे आपल्याला 4 दिवसांची लीव्ह काढायला नाकी 9 येतात. बात सही आहे. तुम्ही 8-10 दिवसांची ट्रिप करणार असाल असं मी समजतो, त्यामुळे व्हिसा ऑन अरायव्हल फ्री ऑफ कॉस्ट. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथे जाण्याचा योग्य सीझन कोणता. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, बाली हा जो प्रदेश आहे हा उष्णकटिबंधात आहे. म्हणजे जो विषुववृत्तीय पट्टा आहे त्याच्यामध्ये, मराठीत सांगायचं झालं सोप्या तर बाली हा प्रदेश आहे हा ट्रॉपिकल रिजन आहे. त्यामुळे प्रचंड उकाडा आणि ह्युमिडिटी इथे असते. त्यामुळे आपल्यासारखा जून ते सप्टेंबर असा तिथे पाऊस नसतो, तर डिसेंबर ते मार्च हा रेनी सीझन आहे. त्यामुळे तुम्हाला फिरायला जायचं असेल तर एप्रिल पासून ऑक्टोबर पर्यंतचा बालीचा सीझन आहे. पण शक्यतो जून आणि जुलै अवॉइड करा, कारण बेकार उकाडा असतो. बालीतलं लोएस्ट टेम्परेचर हे 30 असतं. म्हणजे तुम्ही समजू शकता की किती उकाडा असेल, आणि ते सुद्धा प्रचंड ह्युमिड. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन, जर तुम्ही भारतातनं प्लॅन करत असाल तर योग्य सीझन जेव्हा फारशी गर्दी नसेल तो म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर. अगदी मिड नोव्हेंबर पर्यंत तुम्ही जाऊ शकता, कारण मिड नोव्हेंबर पासून पाऊस सुरू होतो. जून जुलैमध्ये प्रचंड युरोपियन आणि ऑस्ट्रेलियन पब्लिक असतं, लई गर्दी असते. त्यामुळे शक्यतो शोल्डर सीझन म्हणजे पीक सीझन पण नाही आणि अगदीच रेनी सीझन पण नाही, मधला तो म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर मिड. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बालीमध्ये कोणती करन्सी चालते. तिथे चालते इंडोनेशियन रुपया. आता दर आहे 1 इंडियन रुपीज म्हणजे 194 इंडोनेशियन रुपया. तुम्हाला वाटेल भाई चांदीच, म्हणजे 100 रुपये घेऊन गेलो तर डायरेक्ट हजारो रुपये झाले. पण रेट पण तिथे तसेच असतात. म्हणजे 25,000 इंडोनेशियन रुपयाला तुम्हाला एक कॉफी मिळते, म्हणजे आपले इंडियन रुपीज 130 रुपये झाले. तर रेट पण तिथे पार्किंगचा 20,000 15,000 रुपया असा असतो. पण तरी भारतापेक्षाही तिथे रेट स्वस्त आहे, किंवा भारतासारखेच तुम्हाला वाटतात. आता काय करायचं मी तुम्हाला सांगतो. करन्सीसाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, तिथे मल्टी करन्सी कार्ड चालत नाही. शक्यतो कॅशने व्यवहार होतात. त्यामुळे कॅशच कॅरी करा. आणि इथून इंडोनेशियन रुपया नेण्यापेक्षा इथून तुम्ही US डॉलर न्या आणि US डॉलर तिकडे जाऊन इंडोनेशियन रुपयामध्ये कन्व्हर्ट करा. कारण इथून जर तुम्ही घेऊन जायचं म्हणलात तर तुमची अर्धी बाग नोटांनीच भरून जाईल. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बालीला पोचायचं कसं. मी सजेस्ट करेन की शक्यतो 2 ते 3 महिने आधी फ्लाईट बुक करा. आम्ही तर 4 महिने आधी फ्लाईट बुक केली होती. जर 3 ते 4 महिने आधी फ्लाईट बुक केलीत तर ते तुम्हाला 25 ते 30,000 रुपयांच्या रेंजमध्ये पडेल. आता बालीला जाण्यासाठी खूप सारे ऑप्शन्स आहेत फ्लाईटचे, पण स्वस्त जो ऑप्शन आहे तो व्हिएट नावाचा, म्हणजे व्हिएतनामची जी एअरलाईन कंपनी आहे त्यांचा स्वस्त ऑप्शन आहे. बाकी इंडिगो आहे किंवा मलेशियन एअरवेज पण आहे, पण बाकी ऑप्शन जरा महाग आहेत. तुम्हाला व्हिएटचा ऑप्शन स्वस्त मिळू शकतो. चांगली गोष्ट म्हणजे सगळ्या फ्लाईटचे जे ऑप्शन्स आहेत ते मुंबईवरनं रात्री उशिरा आहेत. त्यामुळे छान गोष्ट म्हणजे कनेक्टिंग फ्लाईट जरी असेल तरी बालीला तुम्ही सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत पोहोचता. त्यामुळे तो संपूर्ण दिवस तुम्ही युटिलाइज करू शकता. आता इंटरनल ट्रान्सपोर्ट. बालीमध्ये तुम्हाला सगळीकडे प्रचंड स्वस्तामध्ये कॅब मिळते. स्वस्त म्हणजे भारताच्याच दराप्रमाणे कॅब मिळेल. बाईक तर तिथे रेंटल मिळतातच, आणि बाईक तुम्हाला म्हणजे मोपेड मिळेल 500 ते 600 रुपयामध्ये दिवसभराचे. आणि तिथले पेट्रोलचे चार्जेस पण आपल्यापेक्षा खूप कमी आहेत. म्हणजे मला तर वाटतं 30 ते 40% कमी आहेत. त्यामुळे तुम्ही बाईक रेंटल घेऊन फिरू शकता. पण एक लक्षात ठेवा की बालीचे रस्ते खूप छोटे आहेत आणि ट्रॅफिक खूप होतं. त्यामुळे तुमची खूप जास्त एनर्जी जाऊ शकते. जर तुमचा ग्रुप असेल किंवा फॅमिली असेल तर एक इनोवा विथ ड्रायव्हर तुम्ही दिवसभरासाठी रेंटल घेऊ शकता. आता एवढं सगळं फ्लाईट बुक करून कुटाणे करून तुम्ही बालीमध्ये गेलात तर बालीमध्ये बघायचं काय काय सबस्क्राईब करायला सांगायचंय ना. खूप वेळा सांगितलं, ऐकत नाहीत.
ऐका राव प्लीज, सबस्क्राईब करा, 1 सेकंद लागतो फक्त, सबस्क्राईबचं बटन दाबायचं फक्त. ओके, पुढे जाऊयात. तर काय बघायचं नाही म्हणजे सुंदर धबधबे म्हणू नका, सुंदर बीच, निसर्ग, मंदिरं, खूप गोष्टींचे एक्सपिरियन्स तुम्ही बालीमध्ये घेऊ शकता. त्यामुळे नुसतं चिल मारण्यासाठी पण बाली मस्त आहे. आणि टिपिकल तुम्हाला साईट सीइंग करायचं असेल तरी भरपूर ठिकाणं तुम्ही बालीमध्ये बघू शकता. आता सोपं करण्यासाठी मी 3 भाग बालीचे करतो. जर तुम्ही बालीचा नकाशा बघितलात तर तुम्हाला दिसेल की छोटंसं बेट आणि त्या बेटाच्या खाली अजून एक छोटंसं बेट आहे. त्या छोट्या बेटाचं नाव आहे नुसा पेनिडा, जो बालीचाच भाग आहे. जर तुम्ही आयटनरी बालीची प्लॅन करत असाल तर शक्यतो 3 भाग करा. एक म्हणजे उबुड, दुसरा म्हणजे कुटा आणि तिसरा म्हणजे नुसा पेनिडा. कुटा हा जो भाग आहे हा संपूर्णपणे समुद्र किनाऱ्यांचा किंवा क्लब्स, प्रॉपर पब्स असा सगळा तो भाग आहे. जो गोव्यामध्ये गेल्यावरती जो टिपिकल आपण वॅगाटोर किंवा नॉर्थ गोव्याचा जो भाग आहे बीच साईडचा, तसा कुटाचा भाग आहे. उबुड म्हणजे कम्प्लिटली धबधबे, मंदिरं असा तो भाग आहे. आणि तिसरा म्हणजे नुसा पेनिडा, जो तुम्ही वॉटर स्पोर्ट्स करण्यासाठी किंवा निवांत चिल मारण्यासाठीचा हा भाग आहे. तर आपण 1 बाय 1 जाऊया. पहिलं म्हणजे नुसा पेनिडा. मी म्हणलं तसं नुसा पेनिडा हे एक छोटंसं बेट आहे. तिथे जाण्यासाठी तुम्हाला बोटीने जावं लागतं. आता जे मुख्य एअरपोर्ट आहे डेपनसार बालीचं, तिथून पाऊण ते 1 तासाच्या अंतरावरती सॅन्योर नावाचा एक पोर्ट आहे. आणि त्या पोर्टवरनं तुम्हाला बोट मिळते आणि ती बोट तुम्हाला साधारण 1.5 ते 2 तासामध्ये नुसा पेनिडाला घेऊन जाते. तिथे स्पीड बोटचा पण ऑप्शन असतो आणि स्लो बोटचा पण ऑप्शन असतो. पण पैशांकडे बघू नका, स्पीड बोट करा, कारण स्लो बोट जवळजवळ 3 ते 4 तास घेते. मला तुम्हाला एक अजून महत्त्वाची गोष्ट सांगायची, प्रत्येक दर तिथे बार्गेन होतात. त्यामुळे जरी ते बोर्डवर लिहून ठेवले असतील तरी ते तुमचा ग्रुप असेल तर तुम्ही ते चार्जेस कमी करू शकता. आता तुम्ही म्हणाल की एवढं मोठं बाली आहे ते सोडून परत नुसा पेनिडाला का जायचं? तर तुम्हाला एकदम गर्दी नसलेले क्रिस्टल क्लिअर आणि सुंदर बीच बघायचे असतील तर ते तुम्हाला नुसा पेनिडाला बघायला मिळतील. आणि हे जे बेट आहे ना, हे कम्प्लिटली असं लॉस्ट आयलंड सारखं आहे. म्हणजे इथे जो तुम्हाला अनुभव मिळेल तो तुम्हाला बालीमध्ये मिळणार नाही. बाली बऱ्यापैकी टुरिस्टी, जे सगळे समुद्रकिनारे आहेत ते खूप टुरिस्टी आहेत. क्लब, हॉटेल्स खूप जास्त आहेत. सेम जसं आपण साऊथ गोव्याला गेल्यावरती आपल्याला वेगळ्या पद्धतीचा गोवा अनुभवायला मिळतो, तसाच प्रकार इथे सुद्धा आहे. म्हणजे मी म्हणेन की साऊथ गोव्यासारखं हे नुसा पेनिडा आहे. तर त्या नुसा पेनिडाला तुम्ही काय काय बघू शकता, तर तिथे 3-4 बीच महत्वाचे आहेत. पहिला बीच म्हणजे केलिंग किंग बीच. एकतर हे म्हणता नाही येते केलिंग क्लिंग. इतका सुंदर बीच आहे, म्हणजे डायनासॉरच्या आकाराचा डोंगर समुद्रामध्ये उभा आहे असा तुम्हाला फील येतो. या बीचवर तुम्ही थेट छोटा ट्रेक करत नाही, 2 तासाचा ट्रेक आहे तो करून तुम्ही थेट उतरू पण शकता. पण हा समुद्रकडा खूपच सुंदर आहे. पुढचा स्पॉट म्हणजे पिन्युन्यान वॉटरफॉल. उच्चार चुकू शकतात. हा जो धबधबा आहे ना, हा कम्प्लिटली समुद्रकड्याच्या बाजूनी आहे आणि तिथे जाण्यासाठी त्यांनी प्रॉपर ब्रिज तयार केलाय. इतकी सुंदर वाट आहे ना तिथे जाण्याची. साधारण 1 ते 1.5 तास लागतो. म्हणजे चालायची तयारी ठेवा, पण हा अनुभव तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. पुढचं ठिकाण म्हणजे एंजल्स बिल्बाँग. हा सुद्धा खूप सुंदर बीच आहे. हा सुद्धा समुद्रकड्याच्या बाजूनीच असणारा बीच आहे. त्याच्या पुढचा बीच म्हणजे ब्रोकन बीच. म्हणजे असा नॅचरली बोगदा तयार झालाय आणि त्यातनं समुद्र पास होतो. म्हणजे इंस्टाग्रामसाठी परफेक्ट लोकेशन. पुढचा बीच म्हणजे क्रिस्टल बे. जर तुम्हाला डीप डाईव्ह करायचं असेल किंवा स्नॉर्कलिंग करायचं असेल, वॉटर स्पोर्ट्स करायचे असतील तर हे ठिकाण बेस्ट आहे. कारण बालीमध्ये या सगळ्या ऍक्टिव्हिटीचे खूप जास्त पैसे पडतात. या साईडला समुद्र जास्त क्रिस्टल क्लिअर आहे, म्हणूनच त्याचं नाव क्रिस्टल बे असं आहे. त्यामुळे तुम्ही या सगळ्या वॉटर स्पोर्ट्सची ऍक्टिव्हिटी इथे करू शकता. बीच सुद्धा हा सुंदर आहे. आणि शेवटचं ठिकाण म्हणजे अतुह बीच. म्हणजे मी आजपर्यंत इतके समुद्रकिनारे बघितलेत, म्हणजे भारतामध्ये, युरोप, पण सगळ्यात आवडीचा समुद्रकिनारा मी म्हणेन अतुह बीच. तिथे गेल्यावर तुम्हाला थेट कुठल्या तरी पोस्टरमध्येच तुम्ही एंटर केला असं तुम्हाला वाटतं. त्यामुळे निवांत चिल मारण्यासाठी किंवा सनसेटसाठी हा बीच बेस्ट आहे. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की क्रिस्टल बे सोडून बाकी जी सगळी ठिकाणं आहेत तिथे तुम्हाला जायला थोडं चालावं लागतं. कारण पार्किंग वरती असतं आणि समुद्र कडा उतरून तुम्ही त्या बीचवरती जाता. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी साधारण अर्धा ते पाऊण तास तुम्हाला चालावं लागतं. ती तयारी असेल तरच तिथे जा. कसं म्हणजे आई ग, आणि त्याच्यात इतकं खाली उतरायचंय आणि मग बीच मिळणार बघायला. आत्ताच दमाला झालंय, पण मी जाणार आहे. ऑल द बेस्ट टू मी. त्यामुळे बालीला आल्यावरती बाली न फिरता तुम्ही फक्त नुसा पेनिडा फिरून जरी परत गेलात तरी तुमची ट्रिप वर्थ आहे. इतकं हे सुंदर ठिकाण आहे. आता आपण पुढच्या ठिकाणाला जाऊयात, ते म्हणजे उबुड. म्हणजे बालीच्या अगदी मधोमध हे ठिकाण आहे. इथे कुठला समुद्र किनारा नाहीये, पण उबुड प्रचंड सुंदर आहे. खूप सारी मंदिरं इथे आहेत.
उबुडमधल्या घरांची रचना टिपिकल बाली स्टाईल आहे, त्यामुळे तुम्हाला खऱ्या अर्थाने जर बालीचं कल्चर अनुभवायचं असेल तर उबुड खूप सुंदर आहे. उबुडमध्येच महत्वाची गोष्ट म्हणजे मंकी फॉरेस्ट. अगदी उबुडच्या गावाच्या अगदी जवळ किंवा मी म्हणेन की गावामध्येच एक छोटंसं जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये जुनं मंदिर पण आहे आणि ते खूप सारी माकडं आहेत आणि ती माकडं जरा डेंजरस आहेत. डेंजरस म्हणजे ती तुम्हाला हार्म करत नाहीत, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मोबाईल, गॉगल अशा सगळ्या गोष्टी तुम्ही खिशात ठेवा. तुम्ही जर हातामध्ये फळ घेतलं एखादं, तिथे केळी देतात, ती खास माकडांसाठी देतात ते, तर ते कसं पकडायचं वगैरे तुम्हाला सगळ्या ते टिप्स आणि नॉर्म्स सांगतात. पण तुम्ही थेट जंगल बुकच्या लोकेशनला गेलायत असं तुम्हाला भास होतो. उबुडच्या बाजूलाच अजून एक एक्सपिरियन्स घ्यावा अशी गोष्ट म्हणजे राईस पॅडी. खूप भात शेती बालीमध्ये होते आणि ती अशी पायऱ्यांप्रमाणे शेततंची असतात. म्हणजे बाली म्हणल्यावर तुम्हाला जे फोटो टिपिकल दिसतात त्यामध्ये राईस पॅडीचे पण फोटो असतात आणि या राईस पॅडीमध्ये तुम्ही एंटर होऊ शकता. या राईस पॅडीमध्ये सुंदर कॅफेज सुद्धा असतात. तिकीट असतं, ते पण नॉमिनल असतात. आपले इंडियन 30 किंवा 50 रुपयाचं तिकीट असतं आणि आज जाऊन तुम्ही निवांत राईस पॅडीमधनं फिरू शकता. लई भारी रील्स तुम्हाला या राईस पॅडीमध्ये करता येतील आणि खूप सुंदर वॉटरफॉल, म्हणजे डायरेक्ट तुम्हाला अवतार फिल्मचं लोकेशनच वाटावं अशा लेवलचे वॉटरफॉल्स इथे आहेत. तर ते 5 ते 6 वॉटरफॉल्स आहेत जे तुम्ही कव्हर करायला पाहिजे. त्याची मी नावं सांगतो, तर मी वाचून दाखवतो कारण विचित्र नावं आहेत. लेके लेके वॉटरफॉल, तिबुमावना वॉटरफॉल, कांटो लांपो वॉटरफॉल, तुकुड कुपुंग वॉटरफॉल, नुंगनुंग वॉटरफॉल. विचित्र नावं आहेत, पण हे सुंदर वॉटरफॉल आहेत जे तुम्ही कव्हर करू शकता. परत लक्षात ठेवा, काही वॉटरफॉलला तुम्हाला थोडं चालावं लागतं, त्यामुळे जर सोबत सिनियर सिटीजन असतील किंवा फॅमिली असेल तर त्या गोष्टींचं नियोजन तुम्हाला करावं लागेल. खूप सुंदर हिंदू मंदिर सुद्धा उबुडच्या आजूबाजूला आहेत. खरं तर बालीमध्येच खूप सारी मंदिरं आहेत आणि जे सगळे रेफरन्सेस आहेत ते महाभारत आणि रामायणामधले रेफरन्स आहेत त्या मंदिरांचे, तर ती मंदिरं तुम्ही बघायलाच पाहिजे. उबुडच्या बाजूला भरपूर मंदिर आहेत, पण 3 आहेत की जी तुम्ही अजिबात मिस नाही करायला पाहिजे. ती कुठली मी तुम्हाला सांगतो. बेसाखी टेम्पल, पुरा उलून दानू ब्रतान. आता परत बालीचा फोटो आपण जेव्हा बघतो तेव्हा हे टेम्पल हमखास येतं. तळ्याच्या बाजूला असणारं हे मंदिर आणि फार सुंदर मंदिर आहे. तीर्था एम्पुल टेम्पल. आणि बऱ्याच मंदिरामध्ये लुंगी घालणं अनिवार्य आहे, त्यामुळे शक्यतो लुंगी कॅरी करा सोबत. तिथे पण तुम्हाला अगदी स्वस्तामध्ये विकत मिळू शकते. पण ही मंदिरं तुम्ही नक्की कव्हर करा. अजून एक मस्ट टू डू थिंग उबुडमधलं ते म्हणजे शॉपिंग. जनरली ट्रिप प्लॅन करताना मी कधीच रेकमेंड करत नाही की तुम्ही खरेदी करा. मी स्वतः फ्रीज मॅग्नेट शिवाय काहीही घेत नाही, ते सुद्धा एक आठवण म्हणून. कारण मला काय वाटतं की एक्सपिरियन्सवरती पैसे खर्च करावे, तिथे जाऊन काय खरेदी करायची. पण बाली याला अपवाद आहे आणि उबुड तर नक्कीच. म्हणजे इतक्या सुंदर बॅग, बांबूचं काम केलेले आर्टिफॅक्ट्स, खूप साऱ्या गोष्टी, लॅम्पशेड्स, म्हणजे काय घेऊ आणि काय नको असं होतं. फर्निचर तर फारच सुंदर आहे, ती पण तुम्ही चौकशी करू शकता की थेट सुद्धा ते भारतामध्ये बऱ्याच वेळा पाठवू शकतात. पण खूप सुंदर आणि प्रचंड स्वस्त दरामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी तिथे मिळू शकतील. त्यामुळे अर्धी बॅग रिकामी ठेवा आणि खूप सारी खरेदी करून तुम्ही परत येऊ शकता. उबुडमधली आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त या गोष्टीसाठी मी बालीला जाईन आणि परत येईन, ते म्हणजे इथले स्पा आणि मसाजेस. म्हणजे अतिशय स्वस्त दरामध्ये इथे मसाज मिळतात आणि जगातला सगळ्यात भारी मसाज किंवा स्पा ट्रीटमेंट मी इथे अनुभवली. फूट रिफ्लेक्सॉलॉजी, बॉडी मसाज, हेड मसाज किंवा पेबल्स मसाज, जे इथे आपण जर करायला गेलो तर 2 ते 2,500 रुपये आपल्याला पडतं. तिथे 500 ते 600 रुपयामध्ये, म्हणजे 1 तासाची फूट मसाज तुम्हाला साधारण तिथे 500 रुपयामध्ये मिळू शकते. आणि जागतिक दर्जाचे, म्हणजे तुम्ही थेट स्वर्गात जाता. म्हणजे फक्त ते घेण्यासाठी तुम्ही तिथे बालीला जावं. सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे लाईनीने हे सगळे स्पा असतात, त्यामुळे तुम्ही दिवसभर फिरायचं आणि रात्री उशिरा 12-1 पर्यंत ते चालू असतात. त्यामुळे दिवसभर फिरल्यावर खूप दमल्यावरती छान रिक्लायनर असतात, जाऊन निवांत बसायचं आणि पायाला ते जे काही मसाज करतात, आहा, म्हणजे आता असं हे बोलूनही मला तिकडे जावं असं वाटतं. इतक्या सुंदर मसाज तुम्हाला तिथे मिळू शकतो. आता बालीतला तिसरा भाग म्हणजे कुटा. म्हणजे जे खूप प्रसिद्ध समुद्र किनारे आहेत ते सगळे कुटाच्याच आजूबाजूला आहेत. त्याचबरोबर उलुवातू नावाचं टेम्पल आहे, ते आता एकदमच साऊथ कुटाला आहे. पण कुटा म्हणजे मी म्हणेन की नॉर्थ गोवा कसं आहे तसा हा भाग आहे. खूप सारे क्लब आहेत, इंटरेस्टिंग कॅफेज आहेत, पण मला हा भाग नाही आवडला कारण खूप जास्त गर्दीचा हा भाग आहे. टिपिकल ज्यांना क्लबिंग करायचं त्यांच्यासाठीचा हा भाग आहे. पण आपण तिकडे गेलोच आहोत, त्यामुळे एक्सप्लोर करायला 2 दिवस तुम्ही तिथे फिरू शकता. आता अजून एक गोष्ट आहे की जी तुम्ही अजिबात मिस नाही करायला पाहिजे, ते म्हणजे तिथलं एक टेम्पल, म्हणजे समुद्राच्या मध्ये ते टेम्पल आहे. म्हणजे थोडं अंतर गेल्यावरती तनाह लॉट टेम्पल असं तसं नाव आहे आणि टिपिकल चित्रामधलं किंवा एक कम्प्लिटली वेगळं लोकेशन असतं ना तसं हे मंदिर आहे. त्यामुळे हे पण तुम्ही अजिबात मिस करू नका कुटातलं. बाकी सगळं टिपिकल बीच आणि टुरिस्टी हा भाग आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे बालीमध्ये राहायचं कुठे. इथे सगळे ऑप्शन्स आहेत, म्हणजे हॉस्टेल्स आहेत, होमस्टेज आहेत, 5 स्टार रिसॉर्ट सुद्धा आहेत.
आणि भारताच्या तुलनेमध्ये खूप स्वस्त आहेत. जर तुमची बजेट ट्रिप असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही विला एक्सपिरियन्स करा, कारण विला कल्चर बालीमध्ये खूप आहे. जर तुमचा ग्रुप असेल, मित्रमैत्रिणींचा असेल किंवा फॅमिली असेल तर 3 BHK 4 BHK अगदी 6-7 BHK पर्यंत तुम्हाला विला मिळतात. तुम्हाला स्वतःचा प्रायव्हेट स्विमिंग पूल मिळतो आणि संपूर्ण विला तुम्हाला खूप स्वस्तामध्ये मिळतो. म्हणजे 15 ते 20 हजार रुपयामध्ये जर तुमचा 10 जणांचा किंवा 8 लोकांचा ग्रुप राहू शकणार असेल तर पर हेड तुम्हाला 2 ते 3 हजार रुपयामध्ये विला इथे मिळू शकतो. Booking.com, Agodaवरनं तुम्हाला खूप स्वस्त ऑप्शन्स मिळू शकतात. आता मी उबुडमध्ये 950 रुपयामध्ये राहिलो होतो, पण आता गेल्या 3 वर्षातली जी चलनवाढ आणि सगळ्या गोष्टी जर आपण कन्सिडर केल्या तर तुम्हाला अगदी बजेट AC रूम 2 ते 2.5 हजार रुपयामध्ये मिळू शकते. आणि जर बंगलो घेतला तर 4 ते 5 हजार रुपयामध्ये पर कपल सांगतोय तुम्हाला बंगलो सुद्धा मिळू शकतो. आता बालीमध्ये खायचं काय, तर इतके इंडियन टुरिस्ट तिकडे जातात त्यामुळे तुम्हाला प्रत्येक हॉटेलमध्ये तुम्हाला इंडियन मेनू मिळेल. बालीमध्ये फूड प्रचंड स्वस्त आहे, म्हणजे भारताशी कम्पेअर केलं तर नक्कीच. म्हणजे जे टिपिकल टुरिस्ट डेस्टिनेशन असतात तिथे फूड महाग असतं, पण इथे स्वस्त आहे. तुम्हाला अगदी म्हणजे पनीर टिक्का मसाला वगैरे सगळे तुम्हाला इंडियन ऑप्शन्स इथे मिळू शकतील. तुम्हाला जर बाली फूड ट्राय करायचं आहे टिपिकल तर तयारी असेल तर ट्राय करा, कारण सी फूड जरा डेंजरस दिसत होतं तिकडे, म्हणजे बघूनच भीती वाटते आपल्याला. पण एक प्रकार तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता, ते म्हणजे नासी गोरंग. म्हणजे आपला फ्राईड राईस कसा असतो तसा हा प्रकार असतो, पण इथे पीनट सॉस वापरतात प्रत्येक गोष्टीला. तो जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही स्ट्रीट फूड ट्राय करू शकता. त्यामध्ये पण सोबत त्यातल्या चिकन किंवा व्हेजमध्ये तुम्हाला अगदी व्हेज फ्राईड राईस सुद्धा ट्राय करू शकता. अगदी 150 ते 200 रुपयात सुद्धा पोटभरीचं तुम्ही तिथे जेवू शकता. आता साधारण आयटेनरी मी तुम्हाला सांगतो. गेल्या गेल्या पहिलं तुम्ही नुसा पेनिडाला जा. नुसा पेनिडाला जर तुम्ही दुपारपर्यंत पोहोचलात तर त्या दिवशी संध्याकाळी एखादा बीच तुम्ही एक्सप्लोर करू शकता. 3 दिवस तुम्ही नुसा पेनिडाला फिरू शकता. त्यामध्ये वॉटर स्पोर्ट्स असतील, बाकी सगळे साईट सीइंग किंवा निवांत चिल मारणं, सगळ्या गोष्टी पकडून 3 नाईट्स तरी मिनिमम नुसा पेनिडा पाहिजे. मी सजेस्ट करेन की शक्यतो 10 दिवसाची ट्रिप असेल तर 5 दिवस सुद्धा तुम्ही नुसा पेनिडा करू शकता. त्यानंतर तुम्ही उबुडला या. उबुडला सगळी मंदिरं, वॉटरफॉल्स यासाठी तुम्हाला 3 ते 4 दिवस पाहिजेत. आणि शेवटचे 2 दिवस कुटा, म्हणजे जस्ट क्लब कल्चर एन्जॉय करायला म्हणून शेवटचे 2 दिवस तुम्ही कुटामध्ये ठेवू शकता. आणि कुटावरनं एअरपोर्ट जवळ आहे, साधारण तासाभराच्या अंतरावरती आहे. त्यामुळे अशी संपूर्ण ट्रिप तुम्ही 8 ते 10 दिवसांची करू शकता. आता खर्चाचा ब्रेकडाऊन मी तुम्हाला सांगतो. परत तुम्ही ज्या लेवलचं हॉटेल बुक करताय, खरेदी करताय, त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. इव्हन तुम्हाला फ्लाईट किती स्वस्त मिळते त्याच्यावरती सुद्धा गोष्टी अवलंबून असतात. तरी साधारण मी तुम्हाला सांगतो, फ्लाईट जर तुम्ही खूप आधी बुक केलीत तर 25 ते 30 हजार रुपयाच्या रेंजमध्ये तुम्हाला फ्लाईट पडेल. म्हणजे आपण मुंबईला जाण्या येण्याचा सगळा खर्च पकडून जाण्या येण्याचे तुम्ही 30 हजार रुपये पकडा. इंटरनल ट्रान्सपोर्ट, बाईक घ्या किंवा कार रेंटल घ्या, इंटरनल ट्रान्सपोर्ट तुम्हाला सगळं पकडून पर हेड खर्च साधारण 600 ते 700 रुपये. राहायचा खर्च जर तुम्ही अगदी बजेट बेसिक स्टे मध्ये तुम्ही राहिलात, AC रूम, शक्यतो एसीच बुक करा. मरणाचा उकाडा आहे त्यामुळे तिथे पैसे वाचवू नका. AC रूम बेसिक तुम्हाला 1500 रुपयात पडू शकते. जर 5 स्टार अगदी एकदम तुम्ही विला किंवा रिसॉर्ट घेतलं तर पर हेड अराउंड 3 ते 4 हजार रुपये, म्हणजे एक रूम साधारण 6 ते 7 हजार रुपये. तर खर्च तुम्ही पकडलात तर दिवसाचा तुम्ही 2 हजार रुपये पकडायला हरकत नाही पर हेड. आता खाण्याचा खर्च, जर तुम्ही स्ट्रीट फूड खाल्लं किंवा जुगाडू तुम्ही गोष्टी खाल्ल्यात तर तुम्ही दिवसाचे 500 ते 700 रुपयात पोटभरीचं जेवू शकता. आणि जर एकदम कॅफेमध्ये गेलात, जरा पैसे उडवलेत तुम्ही, मॉकटेल्स वगैरे मागवलेत तर खर्च साधारण 1000 ते 1200 रुपये. त्यामुळे राहण्याचा साधारण 2000 रुपये, खाण्याचा 1000 रुपये आणि ट्रान्सपोर्ट साधारण 500 ते 600 रुपये, म्हणजे 3500 रुपये पर हेड दिवसाचा खर्च. जर 8 दिवसाची ट्रिप केली तर साधारण 25 ते 30 हजार रुपये 8 दिवसाचा खर्च. आणि 10 दिवसाची केली तर साधारण 40 हजार रुपये 10 दिवसाचा खर्च होईल. फ्लाईट पकडून तुम्ही संपूर्ण ट्रिप 80 ते 90 हजार रुपयात करू शकता. तर ही होती आपली बाली विषयक माहिती. तुम्हाला असेच अजून इंटरेस्टिंग वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ हवे असतील तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. त्या विषयांचे व्हिडिओ मी घेऊन येईन. हक्काच्या ट्रॅव्हल गाईडमध्ये आपण नवीन नवीन ठिकाणं घेऊन येणार आहोतच. बुधवारी आपले इंटरेस्टिंग खाण्याचे व्हिडिओ येत असतातच, त्यामुळे सोमवार आणि बुधवार चुकवायचा नाहीये. तोपर्यंत हॅपी जर्नी.